नमस्कार, मी नयन. रेसिपी विथ नयन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. संक्रांत आता 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगीची भाजी नाही होणार असं होऊ शकत नाही. भोगीची भाजी बघणार आहोत आज आपण. एकदम सोपी आहे. एक सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधी साहित्य पाहूया. चला तर मग सुरुवात करते. इथे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत सोलून. एक 1.5 वाटी वालाच्या शेंगा आहेत इथे. इथे वाटाणे आहेत, एक अर्धी वाटी वाटाणे आहेत. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी. अर्धी वाटी गाजर घेतलेले आहेत. 3 वांगी घेतलेली आहेत, ते मी आता भाजी करायच्या वेळी चिरणार आहे. इथे ओले हरभरे घेतलेले आहेत एक अर्धी वाटी. इकडे कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे चिरून. कोथिंबीर घेतलेली आहे इथं. कढीपत्ता घेतलेला आहे. कारळं घेतलेलं आहे. हे कारळं आपल्याला भाजून घालायचं आहे भाजीमध्ये. सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. एक 5 ते 6 सुक्या खोबऱ्याचे काप आहेत. लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथं. इथे लाल तिखट घेतलेलं आहे 1.5 चमचा. मीठ चवीनुसार घेतलेले आहे. इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे 1 चमचाभर आणि इथं गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. जिरे, मोहरी आणि हळद अर्धा चमचा हळद आहे इथं. आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला वाटण करून घ्यायचे आहे. सुरुवातीला खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. सुक्या खोबऱ्याचे काप मी यात घालत आहे. लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या या टाकत आहेत. कढीपत्ता पण आपल्याला वाटणातच बारीक करायचा आहे. कढीपत्ता तो यात टाकून घेत आहे. जिरे हे पण वाटणातच टाकायचे आहेत. आणि कोथिंबीर. यामध्ये पाणी घालून हे वाटण बारीक करायचं आहे. इथे वाटण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. वाटण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा. आता रेसिपीला सुरुवात करूया. कढई तापायला ठेवलेली आहे. आता यामध्ये हे कारळ जे आहे अर्धा चमचा घेतलेलं हे त्यात टाकून घेऊया आणि कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे. तुम्ही हे खलबत्त्यामध्ये पण बारीक करू शकता. कारळ छानपैकी खरपूस भाजून झालेला आहे. त्याला एका डिशमध्ये काढून घेऊया. आता हे मिक्सरला बारीक करायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये पण तुम्ही बारीक करू शकता. हे बघा, तुम्ही पाहू शकता हे कारळ मी बारीक करून घेतलेले आहे. एकदम छानपैकी बारीक झालेला आहे. हे खूप छान असा सुवास दरवळत आहे या कारळाचा. 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कांदा टाकायचा आहे. हे बघा, मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये आपल्याला चिरून ठेवलेला जो कांदा आहे तो यामध्ये टाकायचा आहे. लगोलग यामध्ये टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा कांदा आणि टोमॅटो आता एकदम मऊ झालेला आहे. अजून 1 मिनिटभर याला परतायचं आहे आणि यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिऱ्याचं ते यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो एकदम चांगला परतला गेलेला आहे. आता यामध्ये हे जे वाटण आपण केलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करत आहे मी.
चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे। कढईने तेल सुटलं पाहिजे, तेव्हा आपली ही फोडणी व्यवस्थित झाली असं समजायचं। हे बघा, तुम्ही पाहू शकता, तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे कढईने। आता यामध्ये मसाले जातील। हळद टाकत आहे अर्धा चमचा, मिक्स केलेलं आहे। आता हे लाल तिखट आहे, हे यामध्ये टाकत आहे, 1.5 चमचा लाल तिखट आहे। मिक्स करून घेते व्यवस्थित। यामध्ये इकडे हा गोडा मसाला घेतला होता, हा गोडा मसाला आणि इथे हा गरम मसाला हे यामध्ये टाकत आहे। हे आपण जे कारळं भाजलं होतं मगाशी, भाजून हे मी बारीक करून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये। आता हे यामध्ये टाकायचं आहे। कारळ्याचा स्वाद भाजीमध्ये फार सुंदर उतरतो या भोगीच्या भाजीमध्ये। याला शेंगसोला सुद्धा म्हणतात। प्रत्येक ठिकाणी नाही टाकलं जाते कारळं। सातारा जिल्ह्यामध्ये जो भोगीची भाजी बनवली जाते त्यामध्ये हे कारळं भाजून त्याचं बारीक करून टाकतात। आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये भाज्या घालून घेऊया आपण। सुरुवातीला हे वालाच्या शेंगा घालत आहे मी। शेंगदाणे, ओले वाटाणे, हरभरे आणि गाजर, ओले हरभरे आणि गाजर, आणि हे ज्या वांग्याच्या फोडी आहेत मी कट करून घेतलेल्या हे मी यामध्ये टाकत आहे। पाण्यामध्ये ठेवल्या होत्या कारण काळ्या पडू नयेत म्हणून। आता हे व्यवस्थित हलवून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे तुम्हाला, गॅसची फ्लेम। तुम्ही पाहू शकता फोडणीमध्ये भाजी व्यवस्थित सगळी मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये मीठ घालायचं आहे, हे पण मीठ घालत आहे यामध्ये। चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता, काहींना मीठ जास्त लागतं, काहींना मीठ कमी लागतं भाजीमध्ये। हा शेंगदाण्याचा कूट आहे। साहित्य दाखवताना शेंगदाण्याचा कूट दाखवायचा राहून गेला होता। हे 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये टाकायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काही ठिकाणी बटाटाही टाकला जातो शेंगसोल्याच्या भाजीमध्ये, या भोगीच्या भाजीमध्ये। सगळे जिन्नस यामध्ये मिक्स झाले आहेत। आता यामध्ये पाणी टाकून घेऊया। भाजी बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे या भाजीमध्ये। गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची आहे। हे बघा, भाजी पूर्ण बुडालेली आहे। आता ही भाजी आपण झाकून ठेवायची आहे। ही भाजी आपण लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायची आहे। आधी फुल गॅस करायचा आहे, एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर फ्लेम लो करायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला एक उकळी आलेली आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम करत आहे आणि यावरती अर्ध झाकण ठेवत आहे। हे बघा,
एक 10 ते 12 मिनिट झालेली आहेत. तुम्ही भाजी बघू शकता, इथलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत. आता एक 5 मिनिट फक्त शिजू द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता 15 मिनिटात भाजी तयार झालेली आहे. 20 मिनिटं थांबायची गरजही लागलेली नाहीये. एकदम सुरेख भाजी झालेली आहे. सुगंध सुद्धा दरवळतोय भाजीचा. थोडीशी ओलसर भाजी असते, ही थोडी ओलसर ठेवायची असते. ही भाजी आपली सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आता भाजी सर्व करूया. गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी कशी झालेली आहे. भाजी सर्व केलेली आहे. तिळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या तुम्ही ही भाजी खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.